हाय फ्रेंड्स, आज मी तुम्हाला एक हॅक सांगणार आहे जे की पेटीएममध्ये आहे. ते म्हणाल कसलं हॅक आहे. एक दिवसाला 15 ते 20 रुपये आरामात कमवून तुम्हाला देईल ही हॅक. जास्त काय लाखो करोड रुपये नाही, पण ह्याच्यासाठी काय तुम्हाला असं जास्त पैसे घालवायचे नाहीत किंवा काय सुद्धा नाही. असं हॅक आहे. तुम्हाला हॅक सांगतो ते म्हणजे पेटीएममध्ये का नाही आपल्याला का नाही गोल्ड कॉईन म्हणून एक ऑप्शन चालू झालेला आहे आता अपडेटपासून. बघा, तो गोल्ड कॉईन ऑप्शन तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी हा गोल्ड कॉईन ऑप्शन. ह्या गोल्ड कॉईन ऑप्शनमध्ये करायचं आहे काय माहिती आहे का, फक्त जस्ट तुम्हाला तुम्ही ज्यावेळेस पैसे एकमेकाला ट्रान्सफर करताना कोणते स्कॅनर होते ट्रान्सफर स्कॅन करून, त्यावेळेस तुम्हाला गोल्ड कॉईन मिळतात, खाली स्क्रॅच कार्ड मिळतात. आणि ती क्रॅश कार्ड कशी मिळते, ती जर 1000 रुपये तुम्ही एखाद्याला सेंड केलं तर तुम्हाला ती त्याच्यावरती 1000 रुपयावरती 10 गोल्ड कॉईन मिळतात. म्हणजे 100 रुपयाला एक गोल्ड कॉईन मिळतो आहे 100 रुपये ट्रान्सफर केल्यानंतर. पण तुम्हाला ह्याचं एक हॅक सांगतो. असं जर तुम्ही दुसऱ्याला आता म्हणसाल मग दुसऱ्याला किती पैसे सोडत राहायचं, त्यापेक्षा एक भारी एक आयडिया सांगतो तुम्हाला ट्रिक ह्याच्यामध्ये. आणि ती ट्रिक अशी आहे की तुम्ही ह्यामध्ये आपल्या पेटीएममध्ये एक सेल्फ ट्रान्सफर म्हणून एक ऑप्शन आहे बघा, सेल्फ ट्रान्सफर. ह्या ऑप्शनवरती जायचं. ह्या ऑप्शनवरती तुम्ही गेला ना, तुम्हाला एक गोष्ट कळेल की पॉईंट काय आहे की फक्त पैसे सेंड करण्याशी मतलब आहे. मग ते कोणालाही करू नका. मग आपण पैसे दुसऱ्याला का सेंड करायचं, ते स्वतःच्या अकाउंटवरती सेंड करायचं. मग 5000 असो, 10,000 असो, 1000 असो. आता मी तुमच्यासमोर एक लाईव्ह करून दाखवतो. या ठिकाणी बघा, ही सगळी माझी बँक अकाउंट्स आहेत सगळी. ही या बँक अकाउंटमध्ये स्वतःचे 2 बँक अकाउंट असतात. कोणाची एक आता आजकाल लिगली कोणाचे पण 2 बँक अकाउंट असतात वेगवेगळ्या अकाउंटमधनी. फक्त त्यातलं का नाही कोणत्या अकाउंटवरती पैसे सेंड करायचे ना, त्या अकाउंट पहिल्यांदा सिलेक्ट करा. किती रुपये सेंड करायचे ते समजा मी 17,000 सेंड करतो. आता तुम्हाला जस्ट दाखवायसाठी 17,000 सेंड करतो दुसऱ्या अकाउंटवरनी एका अकाउंटवरती, या बँक ऑफ इंडियाच्या अकाउंटवरती IDFC फर्स्टवरून सेंड करतो मी. बघा या ठिकाणी मी आता पिन कोड टाकला. या ठिकाणी बघा प्रोसेस होत आहे. तर बघू शकता या ठिकाणी मी IDFC फर्स्ट बँकच्या अकाउंटवरून बँक ऑफ इंडियाच्या अकाउंटवरती मी पैसे सेंड केलेत. बघा या ठिकाणी खाली तुम्ही पाहू शकता क्रॅश कार्ड मिळालेलं आहे मला एक. हे क्रॅश कार्ड आहे. हे क्रॅश कार्डला आपण क्रॅश करायचं. ह्याच्यामध्ये आपल्याला गोल्ड कॉईन मिळतात. या ठिकाणी पाहू शकता 17,000 मी ट्रान्सफर केलं, 170 पॉईंट मिळालं मला गोल्ड कॉईन. या ठिकाणी अगोदर देखील मी पैसे म्हणजे जे पण हे केलेलं होतं ना ट्रान्सफर मनी, त्याचं बघा गोल्ड कॉईन मिळतं. हे तर मी 100 रुपयाच्या आतमध्ये अमाऊंट सेंड केली असणार, 5 रुपये 10 रुपये कधी असू द्या, त्याला एक गोल्ड कॉईन मिळत जातो फिक्स. हे तर सगळ्याला माहीत आहे. इथं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी क्रॅश कार्ड केलं की या ठिकाणी गोल्ड कॉईन वाढतात. बघू शकता तुम्ही गोल्ड कॉईन वाढल्यात या ठिकाणी. सो सिम्पल फंड आहे. आता यामध्ये काय करायचं, बॅकला यायचं आणि गोल्ड कॉईन आता ही मनीमध्ये कसं कन्वर्ट करायचं तुम्हाला या ठिकाणी दाखवतो मी. पूर्णपणे बॅकला आला ना तुम्ही, ज्यावेळेस तुम्ही या गोल्ड कॉईनवरती जाचाल तर गोल्ड कॉईनचं ऑप्शन तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी. ते गोल्ड कॉईनच्या ऑप्शनवरती जायचं. ऑप्शनवरती गेला गोल्ड कॉईनच्या की त्या ठिकाणी तुम्हाला दाखवतं की रिअल गोल्ड कॉईन किती आहे तुमच्याकडून, किती रिअल गोल्ड आहे तुमच्याकडे, किती रुपयाचं नाही का. तुम्ही त्यामध्ये या ठिकाणी पाहू शकता इथे दिसते बघा युअर गोल्ड बॅलन्स. या ठिकाणी तुमचा गोल्डचा जो बी बॅलन्स आहे तो पण दिसतोय आणि त्याचं रिअल गोल्ड मनी किती झाला आहे ती पण दिसते, रिअल गोल्ड किती आहे ती. मग या ठिकाणी तुमचं आता 1636 कॉईन येतं, तर ते तुम्हाला 16 रुपये 36 पैसे झालेलं आहे. एवढ्याचं गोल्ड झालेलं आहे तुमच्याकडं. हे तुम्ही रिअल गोल्डमध्ये कन्वर्ट करू शकता. जसं की या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिसून येईल की कन्वर्ट टू रिअल गोल्ड. आता तुमच्यासमोर मी कन्वर्ट करून दाखवतो बघा. कमीत कमी 15 रुपये तरी लागतात नाही का, म्हणजे कन्वर्ट व्हायला, म्हणजे 1,500 कॉईन लागतात कन्वर्ट व्हायला रिअल गोल्डमध्ये. या ठिकाणी बघू शकता तुम्ही रिअल गोल्डमध्ये कन्वर्ट झालेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन आलेलं आहे. आता या ठिकाणी तुम्ही बॅकला होमला पण जाऊ शकता किंवा तुम्हाला जरी चेक करायचं असेल तर तुमचा बॅलन्स या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. क्लिक करून पाहू शकता. या ठिकाणी तुमच्या समोर करून दाखवतो मी स्क्रीन सगळं पाहू शकता. या ठिकाणी तुम्ही रिअल गोल्ड जे आपण ट्रान्सफर केला होता मनी, आणि तुम्हाला ह्यातमध्ये प्लस पॉईंट असा एक तुम्हाला यामध्ये आता ही तुमच्या समोर मी 15 रुपये 88 पैसे रिअल मनी मध्ये कन्वर्ट केलेलं होतं. आणि आता तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता जसं रिअल गोल्डचं काय प्राईज आहे ती या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह प्राईज दिसते. त्या लाईव्ह प्राईजनुसार जर मार्केट खाली गेलं, कमी प्राईज झाली गोल्डची, तर या ठिकाणी तुम्हाला लॉस होतो. आणि जर वरती गेलं तर या ठिकाणी तुम्हाला प्रॉफिट देखील होतं. आता जस्ट मी तुमच्यासमोर ही केलेलं आहे, कन्वर्ट केलेलं आहे रिअल मनीमध्ये. किती गोल्ड तुम्हाला मिळालं आहे, किती रुपयाचं ते देखील या ठिकाणी दिसत आहे. या ठिकाणी किती ग्रॅम मिळालं आहे, 0.0011 ग्रॅम. आणि तुमचं जी पण मार्केटमध्ये प्राईस गोल्डची वाढली की या ठिकाणी तुम्हाला दिसेल किती वाढली, ती तुमचं टोटल या ठिकाणी व्हॅल्यू पण दिसेल, इन्व्हेस्टेड व्हॅल्यू दिसेल, सगळी या ठिकाणी व्हॅल्यू दिसेल. तुम्हाला ज्यावेळेस हे काढायचं असेल, विड्रॉल करायचं असेल मनीमध्ये, त्यावेळेस या ठिकाणी तुम्ही विड्रॉल गोल्ड म्हणून आहे, गेट कॅश ऑन कॉईन, म्हणजे ही तुम्ही कॅश सगळा रिअल मनीमध्ये ट्रान्सफर करू शकता. जी की तुम्हाला 24 तासात तुमच्या वर्किंग आवर्समध्ये ना, 24 तासात वर्किंग डेजमध्ये
तुम्हाला तुमच्या खात्यावरती मिळेल. मी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खूप असे केलेले आहेत. या ठिकाणी बघू शकता तुम्ही किती गोल्ड कॉईन मी ही केलेलं आहेत. युअर वॉर्डर्स या ठिकाणी हिस्ट्री दिसते माझी, तुम्ही पाहू शकता हिस्ट्री. सगळी ही हिस्ट्री आहे ना ही अशी या ठिकाणी बघा, तुम्हाला सगळी हिस्ट्री दाखवतो वॉल करून. आतापर्यंत बघू शकता तुम्ही, मी आतापर्यंत एवढं गोल्ड कॉईन केलेलं आहेत. 7 नोव्हेंबरपासून मी चालू केलेलं होतं बघा. मला असं रोज टाईम भेटत नाही, पण ज्याच्यापाशी पण टाईम आहे ना, जस्ट 5 मिनिट जातात. मनी ह्या अकाउंट त्या अकाउंटवर ट्रान्सफर करायची, त्या अकाउंटवरून ह्या अकाउंटवर स्वतःच्याच अकाउंटवरती ट्रान्सफर करायचं. आपल्या अकाउंटला लिमिट असते एका जवळपास 1 लाख रुपयाची. 2 अकाउंटवाला लिमिट आली 2 लाख रुपयाची. तर तुम्ही जवळपास रोजचं नाही म्हटलं तरी ना एक 20 रुपये तरी कुठं नाहीत गेले तुमचे, 20 रुपये तरी तुम्ही सहज कमवू शकता, सहज रोजचं. ज्यामध्ये तुमचा चहाचा एक तरी एका खर्च निघू शकतो कमीत कमी. जे बाहेर राहणारे मुलं आहेत ना जॉब करायला, त्यांच्यासाठी एक लय भारी ऑपॉर्च्युनिटी आहे की चहाचे तरी पैसे कमीत कमी एका टायमिंगच्या आरामात निघू शकतात संध्याकाळी बसून प्यायला कामावरून आल्यावरती. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. आणि मी या ठिकाणी कॅशमध्ये पण कन्वर्ट केलेलं होतं. या ठिकाणी पैसे तुम्ही बघू शकता, हे पैसे मी काढलेले होते. सो थँक्यू. तुम्ही एकदा ट्राय करून बघू शकता तुमच्या मोबाईलमध्ये. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आजकाल पेटीएम असतं. ट्राय करून बघा, मिळेल तुम्हाला देखील, फिक्स असते. त्यामध्ये काय फसवी नाही, काय नाही. तुमच्यासमोर मी स्क्रीन शो केलेली आहे. सो थँक्यू फ्रेंड. माहिती आवडली असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच अजून छोटे छोटे हॅक्स मी तुम्हाला देत जाईन. थँक्यू सो मच.